नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील जाता असताला हा जो स्थूल वाचनाचा पाठ आहे, तो पाठ समजावून घेणार आहोत. हा जो पाठ आहे स्थूल वाचनाचा जाता असताला, तो गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा आहे. मुळात ही एक छोटीशी कविता आहे बंगालीमध्ये असलेली. विद्यार्थी मित्रांनो, हे जे रवींद्रनाथ टागोर आहेत त्यांचा जन्म 1861 सालचा आणि त्यांचा मृत्यू 1941 सालचा. प्रथम आपण रवींद्रनाथ टागोर त्यांच्याबद्दलचा जो परिचय दिलेला आहे तो परिचय समजावून घेऊया. विश्वविख्यात बंगाली महाकवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, चित्रकार, शिक्षणतज्ज्ञ आणि मानवतावादी विचारवंत. म्हणजे एका व्यक्तीमध्ये असलेले किती गुण किंवा त्यांचं कार्यकर्तृत्व बघा किती आहे. ते कथाकार होते, त्यांच्या अनेक कथा बंगालीमध्ये गाजलेल्या आहेत. कादंबरीकार होते, नाटककार होते, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय उत्तम चित्रकार होते, शिक्षणतज्ज्ञ सुद्धा होते आणि मानवतावादी विचारवंत होते, फिलॉसॉफर. स्वतंत्र भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार. आणि सगळ्यात आपल्याला ते कशासाठी माहिती आहेत की आपलं जे राष्ट्रगीत आहे स्वतंत्र भारताचं, ते या गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेलं आहे. जागतिक कीर्तीच्या नोबेल पुरस्काराचे भारतच नव्हे तर आशियातील पहिले विजेते. नोबेल जो पुरस्कार आहे त्या नोबेल पुरस्काराचे आशिया खंडातले ते पहिले विजेते होते. म्हणजे केवळ भारत देशातले पहिले विजेते नाही, तर आशिया खंडामध्ये जे जे देश आहेत त्या सगळ्या देशांचा विचार केला तर पहिलं ते नोबेल पारितोषिक आहे, पुरस्कार आहे, तो या गुरुदेवांना मिळालेला आहे, रवींद्रनाथांना मिळालेला आहे. त्यांचे लेखन अनेक भाषांमध्ये अनुवादित झालेले आहे. कित्येक भाषांमध्ये त्यांनी जे लेखन केलंय ते अनुवादित झालंय. तुमच्या भाषेत सांगायचं तर ट्रान्सलेट झालंय, भाषांतरित झालेलं आहे. शांतिनिकेतन आणि विश्वभारती या त्यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक सांस्कृतिक संस्थांनी जगभरात कीर्ती मिळवलेली आहे. खरोखरच आहे की त्यांचा जो मापदंड आहे तो सर्व जगभर पसरलेला आहे. त्यांच्या ज्या काही शैक्षणिक संस्था असतील, इन्स्टिट्यूट, सांस्कृतिक संस्था ज्या असतील, त्यांनी जगभरामध्ये कीर्ती मिळवलेली आहे. रवींद्र संगीत ही त्यांनी भारतीय संगीताला दिलेली मौल्यवान भेट आहे. संगीत रचना सुद्धा ते करायचे आणि त्या संगीत रचना ही म्हणजे भारतीय संगीताला त्यांच्याकडून मिळालेली मौल्यवान भेट आहे. म्हणजेच काय, अतिशय अमूल्य भेट आहे. त्यांचे कवी काहिली, आता बघूया त्यांचे संग्रह. त्यांचे कवी काहिली, त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला दिलंय संध्या संगीत, प्रभात संगीत, जीवन स्मृती, छेले बेला, नोबेल पुरस्कार विजेता गीतांजली यासारखे काव्यसंग्रह. त्यांचा गीतांजली हा जो काव्यसंग्रह आहे ना विद्यार्थी मित्रांनो, तो प्रचंड लोकप्रिय आहे. केवळ भारत देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे आणि अनेक जगातल्या, भारतातल्याच नाही, जगातल्या अनेक भाषांमध्ये तो काव्यसंग्रह अनुवादित झालेला आहे आणि त्याच्यासाठीच त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे बरं का. विसर्जन, त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय नौकाडुबी, त्याच्यानंतर गोरा, चतुरंग ह्या त्यांच्या काय आहेत, कादंबऱ्या. त्याच्यानंतर वनफूल आणि शैशव संगीत ही त्यांची काय आहेत, खंडकाव्य आहेत. म्हणजे मोठी काव्य, दीर्घ काव्य आहेत. वनफूल हे सुद्धा अतिशय गाजलेलं त्यांचं खंडकाव्य आहे. राजा, डाकघर
इत्यादी नाटके यासारखे विपुल लेखन त्यांचं प्रसिद्ध आहे. म्हणजे साहित्यामधली त्यांची जी मुसाफिरी आहे, त्यांचा जो प्रवास आहे, तो विविधांगी आहे. नुसता साहित्यातला नाही, तर विद्यार्थी मित्रांनो संगीत आणि चित्रकला यामध्ये ते अतिशय मास्टर होते किंवा अतिशय नावाजलेले होते. आता हा झाला थोडक्यात रवींद्रनाथ टागोरांचा परिचय. आता प्रस्तुत पाठामध्ये या स्थूल वाचन पाठामध्ये त्यांनी काय सांगितलंय बघा. प्रस्तुत बंगाली कवितेचे मराठीत स्वैर रूपांतर म्हणजेच काय, अगदी शब्दशः नाही, तर त्या बंगाली शब्दाचं मराठीकरण करताना मराठीतला जो अर्थाचा बाज आहे किंवा मराठीतला जो अर्थ आपल्यापर्यंत मराठीतून जो अर्थ पोचायला पाहिजे, अशा अनुषंगाने केलेलं हे भाषांतर आहे. अगदी शब्दशः नाही आहे, की त्या कवितेचा अर्थ मराठीमध्ये करताना मराठीतल्या लोकांना तो कळला पाहिजे. नुसतं हा बंगाली शब्द, त्याचा हा मराठी शब्द असं भाषांतर केलेलं नाहीये. तर त्यांनी त्याचं काय केलेलं आहे, स्वैर रूपांतर, की जेणेकरून आपल्याला त्या कवितेचा अचूक अर्थ कळू शकेल. आणि ते स्वैर रूपांतर कोणी केलेलं आहे? श्यामला कुलकर्णी यांनी केलेलं आहे. या कवितेत महाकवी टागोर यांनी सूर्य, बरं का, सूर्य आणि पंटीच्या प्रतीकांद्वारे, प्रतीक म्हणजे सूर्य आणि पंटीचा दाखला, तुमच्या भाषेत एक्झाम्पल दिलेलं आहे. या कवितेत महाकवी टागोर यांनी सूर्य आणि पंटीच्या प्रतीकांद्वारे अगदी छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची, जग सुंदर करण्याची क्षमता असते हे सांगितले आहे. सूर्य किती मोठा आहे, अख्ख्या जगाला प्रकाश देतो. आणि त्याच्या उपर पंटीकडे जर का आपण पाहिलं, तर ती अगदी मिणमिणणारी असते. तिचा प्रकाश अगदी थोड्याच ठिकाणी, अगदी थोडाच दूरवर पोचतो, खूप दूरवर पोचत नाही. पण तरी सुद्धा सूर्य आणि पंटीच्या या प्रतीकाद्वारे, उदाहरणाद्वारे या ठिकाणी रवींद्रनाथांनी आपल्याला पटवून दिलेलं आहे, की अगदी छोट्यात छोटा जीव असेल, म्हणजे त्यांना असं म्हणायचं अगदी सामान्य जरी माणूस असेल, तरी सुद्धा तो माणूस जगाला काहीतरी देऊ शकतो. फक्त त्या माणसाकडे ती जिद्द पाहिजे, त्या माणसाकडे ती इच्छा पाहिजे, ज्याला आपण विल पॉवर म्हणतो. आणि हे अतिशय सुंदर पद्धतीने, अतिशय समर्पक पद्धतीने सूर्य आणि पंटीच्या उदाहरणाच्या द्वारे पटवून दिलेला आहे. खूप मोठा संदेश या बंगाली कवितेमधनं आपल्याला मिळतो विद्यार्थी मित्रांनो. ही कविता आपण समजावून घेतली, हा स्थूल वाचनाचा पाठ आपण समजावून घेतला, की तुम्हाला सुद्धा हे पटेल. पहिल्यांदा आपण काय करूया, की ही जी बंगालीमधली ओरिजिनल कविता आहे, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली, ती आधी आपण वाचूया. आणि मग श्यामला कुलकर्णी यांनी त्याचं जे स्वैर रूपांतर केलेलं आहे, ते समजावून घेऊया. आपल्याला बंगाली भाषेतलं काही कळणार नाही. आपण ती कविता नुसती वाचूया आणि उजव्या बाजूला जे रूपांतर केलंय, अर्थांतरण केलंय, ते समजावून घेऊया. म्हणजे या छोटीशी जी कविता तुम्हाला ही दिसतेय, या छोट्या कवितेतनं किती मोठा अर्थ ध्वनित होत आहे, प्रतीत होत आहे, हे तुम्हाला कळेल. चला, बघा बरं. कैलय वै मौर कार्य, कहै संध्या रवी, सुनिया जगत रहे निरुत्तर, माटीर प्रद्वीप छिले, छे कहिल स्वामी, आमार हे टकू, करीब ता अभी. आता याचं रूपांतर बघूया हा विद्यार्थी मित्रांनो. बघा, शीर्षक त्याने दिलंय जाता अस्ताला, म्हणजे अस्ताला, सूर्य जेव्हा अस्ताला जातो, सूर्यास्त होतो, ते शीर्षक आहे. बघा, जाता अस्ताला सूर्याचे डोळे पाणावले. काय अर्थ आहे, की ज्या वेळेला सूर्य अस्ताला जातोय, आता पश्चिम दिशेकडे मावळणार आहे, आपल्या सोप्या भाषेत सांगायचं तर, त्यावेळेला त्या सूर्याचे डोळे पाणावले, म्हणजे
त्या सूर्याच्या डोळ्यामध्ये पाणी उभं राहिलं. का बरं पाणी उभं राहिलं? जाईन मी जर या विश्वाचे, होईल कैसे भले. सूर्याला काय चिंता लागली आहे? आपल्या दिनक्रमाप्रमाणे, आपल्या रुटीन प्रमाणे आपल्याला आता मावळायचं आहे. अंधार पसरणार आहे. पण या ठिकाणी तो विचार मनात आल्यानंतर सूर्याचे डोळे पाणावले, कारण त्याच्या मनामध्ये विचार आला, मी आता गेल्यानंतर, अस्ताला गेल्यानंतर या विश्वाचे, म्हणजे या जगाचं भलं कसं होईल? म्हणजे या जगाचं हित कोण करेल? कारण दिवसभर तो चैतन्यरूपी सूर्य जगाला चैतन्य देत असतो, उजळवत ठेवत असतो, तेजोमय ठेवत असतो. पण तो आता मावळल्यानंतर या जगाचं भलं कोण करेल? या जगाची काळजी कोण घेईल? या जगाचं हित कोण करेल? लक्षात येतंय? असा विचार सूर्याच्या मनात येतोय. पुढे काय होतंय बघा. अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा. धरा म्हणजे पृथ्वी. अंधारामध्ये बुडून जाणार मी मावळल्यानंतर ही सगळी धरा, पृथ्वी. कुणी वाचवा या पृथ्वीला, करा करा हो त्वरा. आणि सूर्य आवाहन करतो आहे की मी आता मावळतो आहे, सर्वत्र काळोख पसरणार, अंधकार पसरणार आहे, तर या पृथ्वीला अंधारातून वाचवण्यासाठी कोण पुढे येतंय? त्वरा करा, घाई करा, लवकर कोणीतरी पुढे या, असं आवाहन सूर्य करतोय हो. पण काय होतंय बघा, कुणी न उठती येना पुढती. पण कोणी सुद्धा उठत नाहीये सूर्याच्या हाका ऐकून, कोणीही उठत नाहीये, कोणीही पुढे आलेलं नाहीये. आणि त्याच्यामुळे सूर्याच्या मनात पुढचा विचार येतो, कुणास ना शाश्वती. कोणाची शाश्वती राहिलेली नाहीये, कोणाचा भरवसा राहिलेला नाहीये, कोणाचा विश्वास राहिलेला नाहीये, की मी इतकी हाकाटी करतोय, मी इतकं आवाहन करतोय की या कोणीतरी प्रकाश देण्यासाठी, पण कोणीही येत नाहीये. पण विद्यार्थी मित्रांनो, सूर्याची ही हाक ऐकून कोण येतंय पुढे बघा. सूर्याची ही हाक ऐकून इकडे तिकडे बघत हळूची पणती ये पुढती. एक छोटीशी पणती हो, इकडे तिकडे हळूच बघत एक छोटी पणती पुढे आली सूर्याचं आवाहन ऐकून. विनम्र भावे लवून म्हणे ती. विनम्र भावे म्हणजे अतिशय नम्रपणे, लवून म्हणजे वाकून, म्हणजे लीन होऊन, झुकून, सूर्यापुढे आपण काहीच नाही, ही कल्पना त्या पंटीला आहे. त्याच्यामुळे सूर्यापुढे विनम्र भावाने, लवून म्हणजे वाकून नमस्कार करून, लवून म्हणजे काय, वाकून किंवा नमस्कार करून ती पंटी काय म्हणते बघा, खूप मोलाचं सांगतेय. तेजोमय भास्करा. भास्करा म्हणजे सूर्य, तेजोमय, तेज देणाऱ्या. भास्करा म्हणजे सूर्या, मम तेजाने जमेल तैसी, उजळून टाकीन धरा. बघा काय सांगतेय, काय विश्वास देते ती सूर्याला, की भास्करा, मम तेजाने, माझ्या तेजाने, जमेल तशी, जमेल तितकी, उजळून टाकीन धरा. मी ही पृथ्वी उजळून टाकेल. मी या पृथ्वीला प्रकाश देण्याचा प्रयत्न करीन. आपण लगेच म्हणू, हा काय पणती लावली तर कुठपर्यंत प्रकाश पोचणार आहे? पृथ्वीचं पर्यंत काय खोलीभर सुद्धा प्रकाश पसरेल की नाही शंका आहे. पण तिच्या पाठीमागची जी वृत्ती आहे ना, ती महत्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो. ती काय सांगते बघा, की मला जेवढं जमेल, माझ्याच्यानी जेवढं करवेल, तेवढी धरा, तेवढी पृथ्वी, तेवढा भाग मी उजळून टाकीन. वच हे ऐकून त्या तेजाचे डोळे ओलावले. वच म्हणजे बोलणं. त्या पंटीचं हे बोलणं ऐकून तेजाचे डोळे ओलावले म्हणजेच काय, सूर्याचे डोळे ओलावले, पण आता आनंदाने बरं का. कारण त्याला कळलं की आपला प्रतिनिधी म्हणून ही पंटी पुढे येते आणि सांगते की माझी जेवढी ऐपत आहे, माझी जेवढी पात्रता आहे, ती सगळी पणाला लावून मी, मला जेवढं जमेल तेवढं पृथ्वीवरती प्रकाश देण्याचा प्रयत्न करीन. आणि तिची ही सकारात्मकता, तिची ही जिद्द, तिची ही कर्तव्यनिष्ठा पाहून सूर्याचे जे डोळे आहेत ते ओलावले. म्हणजे त्याच्या डोळ्यात अश्रू आले परत, पण आता ते आनंदाश्रू आहेत बरं का.
आणि म्हणून शेवटी काय म्हटलंय बघा, तृप्त मनाने आणि रवी तो झुकला असता कडे. तृप्त मनाने, समाधानाने, त्याला समाधान मिळालं. चला, आपलं कार्य पंटी करणार आहे. त्याच्यामुळे पंटीचं बोलणं ऐकून तो समाधानाने, तृप्त मनाने, कृतज्ञतेने तो रवी, रवी म्हणजेच काय, अजून एक प्रतिशब्द सूर्याचा, रवी म्हणजे सूर्य. तो सूर्य झुकला असताकडे म्हणजे सूर्यास्त झाला. इथे ही कविता संपते. पण या कवितेमधल्या ज्या बिटवीन द लाईन्स आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, त्या आपल्या आयुष्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. काय सांगायचंय हो? सूर्य आणि ह्या पंक्तीच्या उदाहरणाच्या किंवा प्रतीकाच्या माध्यमातनं गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांना असं सांगायचंय विद्यार्थी मित्रांनो, की फार प्रचंड कार्य करणारी जी श्रेष्ठ, ज्येष्ठ, महान माणसं असतात, तितकं कार्य आपण कदाचित करू नाही शकणार हो. पण त्यांच्याकडनं बोध घेऊन, त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आपल्याला आपल्या पात्रतेनुसार जेवढं म्हणून कार्य या पृथ्वीवरती करता येईल, समाजहिताचं करता येईल आणि समाजहितासाठी आपल्या कार्याचा प्रकाश पसरवता येईल, तेवढा पसरवला पाहिजे त्या पंटीसारखा. नाहीतर कल्पना करा कुठे तो सूर्य आणि कुठे ती पंटी. मी म्हटलं तसं साध्या खोलीभर सुद्धा तिचा प्रकाश पसरणार नाही, पण ती वृत्ती महत्वाची आहे. ती कर्तव्यनिष्ठा महत्वाची आहे, जी पंटी दाखवते. आपण आपल्यापुरता विचार करायचा, स्व पाहायचं, स्वरूप पाहायचं. मी काय करू शकतो? मी काय करू शकते? आणि ते आपण केलं पाहिजे. आणि तेच सांगण्याचा प्रयत्न पंटी आणि सूर्याच्या माध्यमातनं गुरुदेवांनी, रवींद्रनाथांनी आपल्यासमोर मांडलाय. आपल्या पूर्ण जीवनाला व्यापून राहणारा संदेश आपल्याला ह्या पाठामधनं, या छोट्याशा बंगाली कवितेमधनं मिळतो. समजलीये कविता विद्यार्थी मित्रांनो? खूप 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 छान कविता आहे. मला सुद्धा या कवितेमधनं खूप काही शिकायला मिळालं. माझी अतिशय आवडती ही अशी कविता आहे असं म्हणूया. म्हणजे त्याचं जे मराठी भाषांतर मागे काही वर्षापूर्वी मी हे वाचलं होतं, तेव्हाच मला कळलं की खरंच आपण जरी सामान्य असलो तरी सुद्धा आपण आपल्या परीने आपलं जे बेस्ट आहे ते देण्याचा, आपलं जे सर्वोत्तम आहे, उत्तम आहे, ते देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्थूल वाचन बघितलं. जाता असताला या बंगाली कवितेचा जो अर्थ आहे तो समजावून घेतला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या भागाच्या शेवटी अजून एक सूचना द्यायची आहे, की आपण स्पंदन अकॅडमीतर्फे आपले जे व्हिडिओ आहेत 8वी, 9वी, 10वीचे मराठी आणि संस्कृतचे, ते तर आपल्या या शैक्षणिक चॅनलवरती टाकतच असतो. परंतु कोणाला मराठी आणि संस्कृतसाठी ऑनलाईन जर का कोचिंग हवं असेल, तर त्यांनी हा जो खाली माझा मेल दिलेला आहे, त्या मेलवरती मला संपर्क करू शकता. म्हणजे कोणाला ऑनलाईन क्लास हवा असेल, तर तो उपलब्ध करून देता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो जाता असताला हा भाग बघितला, तो भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि आपलं जे स्पंदन अकॅडमी नावाचं चॅनल आहे, त्याला तुम्ही तर सबस्क्राईब कराच, पण तुमच्या परिचित असलेले, तुमच्या ओळखीचे असलेले जे 8वी, 9वी, 10वीचे विद्यार्थी असतील, त्यांना सुद्धा आपल्या ह्या भागाची लिंक नक्की शेअर करा आणि त्यांना सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद मित्रांनो.